नमस्कार. आज मी पोहे, रवा आणि बटाटा यापासूनची एक रेसिपी करते आहे. त्यासाठी हे 1 वाटी मी पोहे घेतले आहेत. हे स्वच्छ 2-3 वेळा धुवून मी भिजत ठेवते. पोहे 2 वेळा स्वच्छ धुवून आता भिजत ठेवले आहेत. थोडंसं पाणी टाकते. अर्धी वाटी रवा घेतलाय आणि त्यासाठी त्याच वाटीने ही 1 वाटी पाणी घालते त्याच्यामध्ये आणि हे 15 मिनिटं बरोबर भिजत ठेवते. भोपळी मिरची म्हणजे सिमला मिरची, कांदा, कढीपत्ता, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे. अजून तुम्ही भाज्या मिक्स करू शकता. मी एवढ्याच घेतल्या आहेत. आता हे पोहे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते. पोहे बारीक करून घेतले आहेत आणि हा रवा पण भिजला आहे चांगला. ते आता मिक्स करते. हा किसून ठेवलेला बटाटा आहे, पाण्यामध्ये ठेवला होता, तो घालते आणि हे सर्व घालून घेते. चाट मसाला, लाल मसाला, जिरा, हळद पावडर आणि गरम मसाला हे सर्व घालून घेते. सफेद तीळ, हा ओवा घेतलाय, एवढं मीठ घालते. एक वाटी पाणी भरून घेतलंय. जसं लागेल तसं मी पाणी घालते. हे सगळं मिक्स करून घेते. यातली अर्धी वाटी पाणी लागलं आणि पहिलं मी अर्धी वाटी घातलेली. कन्सिस्टन्सी बघा बरोबर एवढी आहे. कढईमध्ये तेल घालून घेते. तेल तापलंय. राई टाकून घेतली. जिरं, आता बॅटर घालून घेते. मीडियम गॅसवर हे सगळं ढवळून घेते आहे. आता हे घट्ट होत आलंय. हे सगळं थंड झाल्यावर मग पुढची कृती करते आहे. हे नाश्त्याचा हा एक प्रकार आहे. हे बॅटर आता मी हे काढून घेतलंय. त्याच्यामध्ये कोथिंबीर, आला लसूण पेस्ट घालून घेतली आहे.
या प्रकारे मी सगळ्या टिक्या करून घेते. गरमागरम नाश्ता तयार आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.